नमस्कार. नात्यांमध्ये कधीकधी खूप गोंधळण्यासारखं वाटतं नाही का? असं वाटतं की आपल्या भावनांची कोणीतरी पडद्याआड राहून खेळतंय. ह्याच गोष्टीला भावनिक हाताळणी किंवा इमोशनल मॅनिप्युलेशन म्हणतात. ही इतकी छुपी गोष्ट आहे की ती ओळखणंसुद्धा खूप कठीण होऊन बसतं. तर आज आपण ह्याच विषयाच्या खोलात जाऊन सगळं काही समजून घेणार आहोत. चला सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित थोडा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या नकळत आपला वापर तर होत नाहीये ना? हा एक प्रश्न जरी मनात आला तरी एक मोठी शंका निर्माण होते. आज आपण याच शंकेचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग कोणी आपल्याला खेळवतंय का? पण थांबा, ह्याची लक्षणं ओळखण्याआधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ही भावनिक हाताळणी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर भावनिक हाताळणी म्हणजे शब्दांचा आणि कृतींचा एक खेळ, ज्यातून समोरच्या व्यक्तीचे विचार आणि भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही ऐकलं असेलच, जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे करशीलच, ही अशी वाक्य. या वागण्यामुळे हळूहळू आपला आत्मसन्मान कमी होतो आणि मग पुढे जाऊन तणाव, चिंता आणि नैराश्य हे सगळं सुरू होतं. चला तर मग आता या विषयाचा अगदी मुळाशी जाऊया. आपण नियंत्रणाची अशी 7 प्रमुख लक्षणं पाहणार आहोत जी आपल्याला भावनिक हाताळणी ओळखायला नक्कीच मदत करतील. एक एक करून ही लक्षणं आपण काळजीपूर्वक समजून घेऊया. यातलं पहिलं आणि सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे सतत अपराधी वाटायला लावणं. जे हाताळणी करतात ना, ते गिल्ट ट्रिपिंग या गोष्टीचा इतक्या हुशारीने वापर करतात, म्हणजे ते समोरच्याला अपराधी वाटायला लावून आपलं काम साधून घेतात. आता हे काम कसं करतं ते बघा. ते म्हणतील, आज माझा मूड तुझ्यामुळेच खराब झालाय. खरं तर त्यांच्या मूडची जबाबदारी त्यांची स्वतःची असते, पण दोष मात्र आपल्यावर येतो. आणि यामुळे आपल्याला सतत असं वाटत राहतं की अरे सगळं काही आपल्यामुळेच चुकतंय, आपण कधीच काही बरोबर करू शकत नाही. आणि आता पुढचं लक्षण, जे खूपदा आपल्या लक्षातही येत नाही, ते म्हणजे सतत टीका होणं. हे स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचं, स्वतःला मोठं दाखवण्याचं एक शस्त्रच आहे. आपलं काम, आपले कपडे, मित्र, अगदी प्रत्येक गोष्टीवर टीका केली जाते. आणि प्रत्येक वेळी हेच दाखवलं जातं की ते आपल्यापेक्षा कितीतरी चांगले आहेत. या सततच्या टीकेमुळे काय होतं तर आपल्याला आपल्याच निवडींवर शंका यायला लागते. तिसरं लक्षण थेट हाताळणी करणाऱ्याच्या त्या कंट्रोल करण्याच्या गरजेतून येतं. जेव्हा आपल्याला सतत कमी लेखलं जातं तेव्हा नकळतपणे आपला आत्मसन्मान कमी होत जातो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? जेव्हा एखाद्याचा आत्मविश्वास तुटतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये समोरच्याला विरोध करण्याची ताकदच उरत नाही. आणि मग हाताळणी करणाऱ्याला त्या नात्यावर पूर्णपणे कंट्रोल मिळवणं एकदम सोपं होऊन जातं. आता आपण एका अत्यंत धोकादायक युक्तीबद्दल बोलूया. याला म्हणतात गॅसलाइटिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे समोरच्या व्यक्तीला स्वतःच्याच वास्तवावर, स्वतःच्याच विचारांवर शंका यायला लागते. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं वाटतं? तर साधारणपणे अशी वाक्य ऐकू येतात. तुला चुकीचं आठवतंय, किंवा हे सगळं तुझ्या डोक्यात आहे, असं काही घडलंच नव्हतं. ही वाक्य वापरून ते आपल्याला पुरतं गोंधळात टाकतात. आणि मग आपण स्वतःलाच विचारायला लागतो, खरंच मीच चुकीचा विचार करतोय का? आणि हाच तो मानसिक गोंधळ, हीच ती असुरक्षितता त्यांना हवी असते, यातून ते आपल्या वास्तवावर नियंत्रण मिळवतात. आता पाहूया एक अशी सवय जी आपल्या समाजात खूप सहजपणे दिसून येते. ती म्हणजे सतत इतरांशी तुलना करणं. ही सुद्धा समोरच्याला अपुरं वाटायला लावण्याची, त्याला कमी लेखण्याची एक युक्ती आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपली तुलना इतरांशीच केली जाते, ज्यामुळे आपल्याला आपल्याच कर्तृत्वावर शंका यायला लागते. आणि मग आपण त्या व्यक्तीच्या मान्यतेसाठी, त्याच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी सतत धडपडत राहतो. पुढचं लक्षण आहे लव्ह बॉम्बिंग. म्हणजे काय? तर अतिप्रेमाचा वर्षाव. पण इथे सावध राहायला हवं, कारण जे वरवर खूप छान वाटतंय ते प्रत्यक्षात हाताळणीचं एक तंत्र असू शकतं. आणि हे इतक्या हुशारीने केलं जातं, सुरुवातीला एवढं प्रेम आणि कौतुक केलं जातं की आपला विश्वास बसतो. पण एकदा का आपण पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहिलो की मग त्यांचं खरं रूप समोर येतं, जे पूर्णपणे नियंत्रणाने आणि अपमानाने भरलेलं असतं. आणि आता शेवटचं लक्षण जे खूपच क्रूर आहे, ते म्हणजे एखाद्याच्या सगळ्यात मोठ्या असुरक्षिततेचा त्याच्याच विरोधात वापर करणं. हाताळणी करणाऱ्यांना आपल्या मनातली भीती आणि आपल्या कमकुवत बाजू बरोबर माहिती असतात, आणि ते याच गोष्टींचा वापर करून
अनेकदा 4 लोकांसमोर अपमान करून आपल्याला भावनिकदृष्ट्या दुबळं बनवतात आणि स्वतःची सत्ता कायम ठेवतात. ठीक आहे, ही सगळी लक्षणं ओळखणं हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. पण आता प्रश्न हा आहे की ह्यातून बाहेर कसं पडायचं? आपली शक्ती परत मिळवण्यासाठी आणि स्वतःला कणखर बनवण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. तर इथे काही ठोस उपाय आहेत. सगळ्यात आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करून आपला आत्मसन्मान पुन्हा तयार करायचा. नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या सीमा स्पष्टपणे सांगता आल्या पाहिजेत. साधं वाक्य, मला या विषयावर बोलायचं नाहीये, हे ठामपणे म्हणता आलं पाहिजे. परफेक्ट असण्याचा हट्ट सोडा. आणि हो, गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात लाजू नका. या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे जागरूकता. स्वतःबद्दल आणि आपल्या नात्यांबद्दल जागरूक असणं हेच भावनिक हाताळणीपासून स्वतःचं संरक्षण करण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. मूळ लेखामधला हा विचार खूप काही सांगून जातो. थोडेसे डोळसवा, शिकण्यासाठी ठेच लागलीच पाहिजे असे काही नाही. म्हणजे वेदनादायक अनुभवातून शिकण्यापेक्षा आधीच सावध राहणं कधीही चांगलं, नाही का? आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज अशी कोणती एक व्यक्तिगत सीमा आहे जी आपण स्वतःसाठी अधिक पक्की करू शकतो? यावर नक्की विचार करा आणि आपल्या भावनिक आरोग्याकडे एक महत्त्वाचं पाऊल उचला.